आपल्या उपनगरांमध्ये देखील हा विषय महत्त्वाचा आहे, जुन्या इमारतींचा विषय शहरामध्ये देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने समोर येतोय। त्याकरता आता असा निर्णय आपण केलाय की याच्यामध्ये या पुनर्विकासाचा व्यापक विचार करून आपण याची एक स्वतंत्र तरतूद करण्याच्या संदर्भात आता नवीन विकास आराखडा तयार होतोय। हा आराखडा मंजूर करताना नवीन विकास आराखड्यात यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल आणि या तरतुदीच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या जुन्या आणि धोकादायक इमारतींना व्यापक पुनर्विकासाच्या संदर्भातल्या तरतुदी या आराखड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही अलाव करू। तशा प्रकारचा डीसीआर आम्ही तयार करू आणि ही कारवाई साधारणपणे पुढच्या 3 ते 4 महिन्यात व्हावी अशा प्रकारे अपेक्षित आहे। आणि त्या माध्यमातून आज जो प्रश्न उपस्थित राहतोय, आपण परब साहेब जे सांगितलं की याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत आणि त्या धोकादायक आहेत, तर त्या धोकादायक इमारतींना या पुनर्विकासाच्या तरतुदीच्या माध्यमातून म्हणजे आता काही तरतुदी आहेच, पण ज्या तरतुदी आता नाही आहेत, जे लेफ्ट आउट आहेत म्हणजे जे सुटलेले आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून ही विशेष तरतूद करण्यात येईल, ज्यातनं संपूर्ण रिडेव्हलपमेंट जे आहे तर रिडेव्हलपमेंटला एक मोठी चालना ही मिळेल। अनेक वेळा इमारत धोकादायक होते पण त्या ठिकाणी लोक ती इमारत सोडत नाहीत, कारण त्यांना भीती असते की मी बाहेर पडलो, भाडेकरू आहे, मी बाहेर पडलो की मला पुन्हा रिडेव्हलप करून ही इमारत मिळणार नाही ही त्याला माहिती असते आणि म्हणून तो मेलो तरी चालेल पण ही सोडणार नाही, अशा प्रकारची त्याची अवस्था असते। मागच्याच कालावधीमध्ये आपण या संदर्भात कायद्यात आता तरतूद केली आणि कायदा बदललाय आणि आता त्याचे रूल्स फ्रेम करून त्याचं नोटिफिकेशन आपण काढतोय आणि या कायद्याच्या माध्यमातून आता आपण भाडेकरूंना अशा प्रकारची सवलत दिली आहे की जर मालक योग्य वेळेत त्याचं रिडेव्हलपमेंट करत नसेल तर भाडेकरू स्वतः आपला संघ तयार करून नवीन डेव्हलपर अपॉइंट करू शकतील आणि त्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण करू शकतील। अशा प्रकारे कायद्यातील तरतूद आता आपण मंजूर केलेली आहे, त्याचे नियम तयार केलेले आहेत, त्याचं नोटिफिकेशन देखील आपण काढतोय। त्यामुळे हा जो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की इमारत दिसते अगदी नजरेसमोर की कधी पडणार आहे, पण तरी देखील सगळ्या प्रकारे म्हणजे त्याची लाईट तोडून टाकले जातात, पाणी तोडून टाकलं जातं, कोर्टाचे आदेश घेतले जातात, तरी लोक मरण्याकरता तिथेच राहतात, कारण त्यांना वाटतं मुंबईमध्ये शेवटी 1-1 इंच जागेचं महत्व आहे, एकदा आपल्या हातून जागा गेली तर ही जागा पुन्हा मिळणार नाही। अशा लोकांना ही एक मोठी सवलत या माध्यमातून आता देण्यात आलेली आहे। याचा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण 3314D याच्यामध्ये आपण कुठूनही कुठे अलाव करत होतो आणि त्यामुळे आपल्याला पीएपी आणि ट्रान्झिट करता कुठलेही टेनामेंट मिळत नव्हत्या। आता त्याच्यामध्ये राज्य शासनाने अशा प्रकारे आमच्या विचाराधीन आहे की त्या वॉर्डामध्ये किंवा लगतच्या वॉर्डामध्ये आणि लगतच्या वॉर्डामध्ये असेल तर अर्थातच रेडी रेकनरचा दर मॅच करून, पण त्यापेक्षा पलीकडे नाही, तो वॉर्ड किंवा बाजूचा वॉर्ड या दोनच आपल्या वॉर्डांमध्ये अशा प्रकारे त्याला मान्यता द्यावी ही अंतिम टप्प्यात आहे। त्याच्यावर काही आम्ही सजेशन्स वगैरे मागवलेले आहेत आणि त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ, कारण त्यातनं मग मोठ्या प्रमाणात आपण जी म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे, लोक फार तर बाजूला जायला तयार होतात, त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत, कारण त्यांचे व्यवसाय आणि सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी निगडीत असतात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हा स्टॉक आपल्याला मिळावा त्याकरता देखील राज्य सरकार अंतिम टप्प्यामध्ये आहे। लवकरच त्याचा निर्णय करून आम्ही तोही निर्णय या ठिकाणी जाहीर करू।